ज्याला तुम्ही निर्णय घेता की मला आता स्पर्धा परीक्षा करायची, मला असं वाटतं की पहिला टप्पा खूप इम्पॉर्टंट असतो. आज समजा इथून आज असेल किंवा उद्या तुम्ही उठाल की मला आता स्पर्धा परीक्षा करायची आणि मी पेटलेलो आहे, तर सगळ्यात पहिला जो निर्णय आहे त्याच्यासाठी थोडासा वेळ द्या. म्हणजे मला नेमकी कोणती परीक्षा द्यायची आहे हे अगोदर स्वतःची क्षमता ओळखून ठरवा. बऱ्याच वेळेला काय होतं बघा की 6 महिने वर्षभर किंवा एखादा दुसरा आयटम दिल्यानंतर ज्या वेळेला प्रिलिम्सला समजा आपल्याला 150 किंवा 200 मार्क्स पाहिजेत आणि 2 वर्ष झाले परीक्षा देतोय आणि मला 100च्या पुढे मार्क्सच जात नाहीयेत, त्यावेळेला 2 वर्षानंतर मग वाटतं की नाही यार आपल्याला हे नाही जमणार, आपली क्षमता नाहीये ते करायचे, आपण MPSC द्यायला पाहिजे. मग कुठंतरी ही 2 वर्ष वाया जाता का? म्हणजे त्यामुळे पहिला टप्पा सगळ्यात महत्त्वाचा की तुम्ही तुमच्या क्षमतांचा विचार करून निर्णय घ्या की मला नेमकी कोणती परीक्षा द्यायची. आणि स्पर्धा परीक्षा देत असताना 2 गोष्टी नेहमी लक्षात ठेवा. बऱ्याच जणांनी सांगितलं पण असेल की स्पर्धा परीक्षेमध्ये सिलेबसला आणि क्वेश्चन पेपरला खूप महत्त्व आहे. म्हणजे म्हणजे स्पर्धा परीक्षेतले सगळ्यात विश्वसनीय 2 गुरु आहेत, त्याच्यावरती जितकी